बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली। लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष केलंय। अनेक सरकारी योजनांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याचा विरोधकांचा आरोप आहे। तर सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना निधी मिळेल असं आश्वासनच अमित शहांनी दिलंय। आता त्यांच्या मंत्रालयातून असं सांगितलं जातंय की मुदतवाढ दिली तर पैसे आता आमच्याकडे नाहीत, जे पैसे होते ते पैसे आम्ही दुसऱ्या योजनेकडे वळवला आहे। म्हणजेच कोणाकडे वळवलं असेल तर लाडकी बहीणकडे वळवलेला आहे। घर मोडायचं आणि घराच्या पुढे मांडव टाकून राहायचा असा प्रकार या सरकारचा दिसतो आहे। त्यामुळे लाडकी बहीण वगैरे यांना प्रेम वगैरे काही नाही। निवडणुकीच्या तोंडावर सर्व बंद करून महिलांची मतं कशी मिळतील यासाठी सगळा उद्योग आहे। सरकार सगळ्यांचे पैसे देणार म्हणजे देणार। आता जसजसे जे आहे त्यांच्याकडे पुंजी जमत जाते, निधी जमत जातो, तसं त्याचं जे वाटप ते करत असतात। हे आजचं आहे का? आता विद्यार्थ्यांचे सुद्धा काही पैसे जे आहेत कॉलेजचे जे आहे रखडतात, त्यावेळेला सुद्धा 2-2, 3-3 वर्षाचे पैसे रखडत होते, पण ते मिळतात। शेवटी प्रायोरिटी कशाला देतात ते ठरवतात फायनान्स वगैरे, आणि त्याच्याप्रमाणे त्या निधीचं जे आहे वाटप होतं।